आम्ही निघालो होतो छत्रपती संभाजीनगरला माझ्या वडिलांच्या रिटायरमेंटच्या प्रोग्रामसाठी। सगळ्यात आधी मी आणि माझा भाऊ बाहेर जाऊन कार्यक्रमाची सगळी तयारी करून घरी आलो, कारण परत संध्याकाळी आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचून उरलेली तयारी करायची होती। गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो तयारीला। संध्याकाळी तिथे सगळ्यात आधी पोहोचून आम्ही तयारी सुरू केली। हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झाली होती। आत्या, आजी, मामा, काका, बाबा सगळे येऊन पोहोचले होते। जरा पाणी पिऊन मी आणि माझी बहिणी, दादा आणि माझे भाऊ आम्ही सजावटीची तयारी सुरू केली। आणि शेवटी हे असं रेडी झालं होतं। त्यानंतर उरलेली तयारी ही सगळ्यांनी पटपट करून घेतली। काम करून दमलेले भागलेले आम्ही जरा मेकअपचा टचअप बिचअप करून घेतला आणि प्रोग्राम साठी रेडी झालो। छान फुलांच्या वर्षावात मम्मी पप्पांचं स्वागत करण्यात आलं। सगळे पाहुणे आले होते, त्यामुळे आता कार्यक्रमाची सुरुवात झाली। सूत्रसंचालनाची जबाबदारी काथार मामांकडे दिली होती आणि त्यांनी ती खूप सुंदर प्रकारे पार पाडली आणि या कार्यक्रमाला रंगत आली। सगळेजण कार्यक्रमाचा मन लावून आस्वाद घेत होते। पुढे आजी, आत्या आणि मामींनी पप्पा आणि मम्मींना ओवाळलं। सगळ्यांनी स्टेजवर येऊन पप्पांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पुढे त्यांच्या कार्यालयीन काळातले किस्से रंगले। ठोंबरे काका, कुंदे काका, निकम काका, बनछोड काका, कदम काका यांनी खूप छान किस्से सांगितले। मामींनी, वाघ काकांनी, पंकजनी, मी आम्ही सगळेजण पप्पांबद्दल 2-2 शब्द बोललो। मोठ्या मामांना पप्पांचा पूर्ण प्रवास माहीत असल्यामुळे त्यांनी तो प्रवास आमच्या समोर वर्णन केला। त्यावेळी सगळ्यांचे डोळे भरून आले होते।
कार्यक्रमाचा शेवट पप्पांच्या 2 शब्दांनी झाला आणि सगळे जेवायला निघाले। या सगळ्या इमोशनल मोमेंटमध्ये आम्ही केक आणला होता हे विसरलोच होतो, म्हणून जेवण उरकून पप्पा मम्मींनी तो केक कट केला। थोडी मजा मस्ती झाली आणि आम्ही सगळे घरी निघालो। तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या प्रियंका पवार मिसाळ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हां, आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स द्यायलाही विसरू नका। तोपर्यंत बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।